हा आमच्या घरातला वॉटरफॉल. याच ठिकाणी काल काम केलं. हा काळी फरशी दिसते ना तुम्हाला, तिथेच कारागिरांनी काम केलं होतं. त्यामुळे या घराची अशी अवस्था झाली, तुम्ही बघतच असाल. वैतागले मी. आता कुठून सुरुवात करावी हा विचार करते. पहिले सुरुवात मी सोफ्यापासून केली. सोफ्यावर मी हे बेडशीट नाही ते टाकलेले, हे एक वेगळ्या प्रकारचे कव्हर आहेत जे मी फेसबुकवरून मागवले होते. मी आणि माझी मेड आम्ही दोघांनी ते परत त्याला झटकून टाकले, कारण आज परत डस्टिंग करायची होती. परत त्याच्यावर धूळ उडली असते. तो व्हाईट कलरचा सोफा आहे, म्हणून आम्ही दोघींनी मिळून त्याला ते कव्हर केलं. कव्हर करताना त्याचं मेजरमेंट थोडं चुकत होतं, म्हणून आम्ही वर खाली 2-3 वेळा झालं आणि त्यानंतर तो बरोबर परफेक्ट बसला. हा मल्टीपर्पज यूज होतो याचा. तुम्ही त्याला मॅट म्हणून पण यूज करू शकतात. गालीच्यावर काही प्रोग्राम वगैरे असला तेव्हा पण तुम्ही करू शकता. याच्यावर चहा वगैरे पडली तरी तो खराब होत नाही. बघा, हे टाईलवाल्यांनी या अशा वस्तू सोडून चालले गेले. कारागीर लोक त्यांची कामं झाल्यानंतर त्यांना काही घेणं देणं नसतं की तुमच्या घरातलं काय कुठे काय पडलं आहे, तुम्ही उचला. ह्या घराची अशी अवस्था आहे. आणि कुंड्या पण सरकवल्या होत्या, म्हणून मी खाली ऑफिस आहे आमच्या घरात, तिथून एका माणसाला मी बोलवलं, ऑफिस बॉयला, आणि त्याच्याकडनं त्या कुंड्या वगैरे सरकून घेतल्या. त्यात माझी चप्पल तुटली. मुलीने दिवा लावला. मुलीला सांगितलं तू देवपूजा कर आज. मी देवपूजा केली. माझ्या या दोघी मेड आहेत. आम्ही दोघींनी मिळून आमच्या घरचा पुढचा ओटा आम्ही क्लीन केला, कारण काल तिथे पण त्यांनी काम केलं होतं. पूर्ण सिमेंट वगैरे खूपच घाण अशी अवस्था झाली होती त्याची. आता पूर्ण क्लीन झाल्यानंतर तुम्ही बघत असाल किती छान दिसतंय. पण हे धुवायला आम्हाला खूप मेहनत लागली. क्लीन एकदम. माझ्याकडे झाडं खूपच आहेत. तुम्ही बघत असाल की खूप झाडं लावलेत. मला ॲक्च्युली जागा मिळाली नाही गार्डन करण्यासाठी, म्हणून मी घरातच इनडोअर हे केलेत, झाडं लावलीत. त्यानंतर मी किचनमध्ये गेल्यानंतर मी विचार करायला लागले होते की आता कोणती भाजी बनवू. मग विचार केला की आता डाळच बनवावी, कारण मला उडदाची डाळ खूप आवडते आणि माझ्या मुलाला पण मुलगा आज शाळेत गेलेला होता, स्कूल होती आणि त्याला ती गरम गरम खायला आवडते, म्हणून म्हटलं संडेला बनवेल. आणि फ्रीजमध्ये पण 2 भाज्या पडलेल्या होत्या, त्या खराब झाल्या असत्या, म्हणून मग मुलींना सांगितलं की तुम्ही एक काम करा, त्या रेडी करा, मला कापून वगैरे द्या, मी तोपर्यंत दुसरी कामं आटपते. आणि एकीला एक काम सांगितलं, दुसरीला दुसरी कामं सांगितली. त्यांना त्यांची कामं वगैरे समजवत होते आणि परत रिमाइंड करून दिलं. तिला काम सांगितल्यानंतर तिने काम सोडलं नाही, कारण दोघी बहिणीत एकमेकांना खूप चांगल्या पद्धतीने मदत करतात. मग एकीला माझ्याकडे घेतलं, हेतलला आणि सोनलला मी तिकडे किचनमध्ये सोडलं. हेतल डस्टिंग करते, दिसत असेल तुम्हाला, सगळीकडची धूळ वगैरे काढते. मी डायनिंग टेबल पुसला. त्यानंतर कालचे जेवढे भांडे होते ते सगळे पुसून घेतले, कारण त्याच्यावर पण धूळ उडली होती. आणि रोजच मी भांडे पुसून ट्रॉलीमध्ये ठेवते. मॉड्युलर किचन जरी केलेलं असलं तरी त्या मॉड्युलर किचनसाठी खूप मेंटेनन्स ठेवावा लागतो. कंटिन्यू त्याला साफसफाई ठेवावीच लागते. अशा प्रकारे हे आवरल्यानंतर गणपतीसाठी बऱ्याचशा अशा गोष्टी होत्या की मी ज्या घरातल्या हलवल्या होत्या, कारण आम्हाला गणपती बाप्पा बसवायचा होता. आणि ह्या गणपतीच्याच दिवशी आम्हाला तशी न्यूज आली की आम्हाला गणपती बसवता येणार नाही आहे. पण त्याआधी माझी तयारी झालेली होती. आज मग मी विचार केला की आज तर सगळ्या जाग्यावर मी वस्तू व्यवस्थित ठेवाव्या आणि जागच्या जागी त्या वस्तू लावून घ्याव्या. मुलींना सांगत होते की तू हे काम कर, ते काम कर. त्यात मी मोरसिंगला बोलवलं परत खाली, आणि त्याच्याकडनं तो सोफा वगैरे सरकून घेतला होता, कारण त्या हॉलमध्ये ठेवलेलं फर्निचर मी या सिटिंग प्लेसमध्ये ठेवलेलं होतं, म्हणून मला हा सोफा एका लाईनीत करावा लागला. तर आता त्याला पूर्ववत मी त्याच्याकडनं करून घेतला. आणि त्याचबरोबर त्याच्यावर मजाक पण करत होते की तू बघ आता हा यूट्यूबवर माझा व्हिडिओ पण बघ आणि तुझ्या मिसेसला पण सांग बघायला की मग मला तिथे गेल्यानंतर काय काय कामं करावे लागतात वगैरे. तर तो म्हटला की नको ताई, मला सांगायला, मला घरी पण काम लावेल ती. अशा पद्धतीने थोडी मजाक वगैरे चालत होती. खाली ऑफिस असल्यामुळे ऑफिस बॉयचे असे काही कारणं झाले, काही काम राहिले की ते खूप चांगल्या पद्धतीने मदत करतात. त्यानंतर मी वरती गेले. माझ्या बेडरूमची जी ही गॅलरी आहे तिथे एक झुला ठेवला आहे आणि माझी रनिंगची ही सायकल आहे. पण तिथे पण काल आम्ही ना अशी टाईल बसवून घेतली होती, कडप्पा बसवला तो दगड. आणि तेवढं काम करण्यासाठी असू दे त्यांनी सगळं सिमेंट वगैरे खूप घाण करून ठेवली होती. आणि त्यांनी पाणी काढायला पण जागा ठेवली नाही. एवढं पाणी काढायला एवढा त्रास झाला
सगळं पाणी बघतच असाल ना, एकदम छोटीशी जागा, म्हणजे प्रत्येक वेळेस आपण काही काम जर केलं ना तर त्या ठिकाणी ते कारागिरांजवळ उभं राहणं गरजेचं होतं. आणि मी त्यावेळेस तिथं थांबले नाही किंवा मी काही दुसरं काम करत होते, तितक्यात त्यांनी ते लावून चालले गेले. त्यानंतर मी फ्रेश झाले. फ्रेश झाल्यानंतर मी पत्ताकोबीची भाजी, वालची भाजी केली. भाज्या करता करता मी हेतलला सांगत होते की आता पुढचे कोणती कामं राहिलेले आहेत. तिला तोपर्यंत कपडे वगैरे वाळत घालायला लावले मशीनमधले. मोठं घर असल्यामुळे ना एकटीला मी सगळं मॅनेज करणं पॉसिबल नाही होत. छोटा फ्लॅट वगैरे राहतं तर माणूस करतं तरी, पण एवढं 3 मजली घर आणि रस्त्यावरचं घर असल्यामुळे ना थोडाही दरवाजा उघडला की घरामध्ये खूप धूळ येते. म्हणून कंटिन्यू फर्निचरची साफसफाई वगैरे करतच राहावं लागतं. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की थोडंही फर्निचरमध्ये काही क्लीन नाही केलं तर लगेच ते झुरळ वगैरे होतात. तसं मी त्याच्यामध्ये स्प्रे वगैरे मारते, मग नंतर क्लीन करून हे करते. पण तरी आपण आवरत राहावं. मी आज फ्रीज उघडलं, बघितलं तर आज इतका लोण्याचा गोळा तयार झालेला होता. तो म्हटलं पहिले काढावं, कारण जी पातेली ठेवली ती तीच पूर्ण भरलेली. त्याच्यानंतर मला ऑलरेडी दोन छोटे याच्यामध्ये दुसरीकडे ठेवावा लागला आणि याच्यामुळे खूप अडचण होते. म्हटलं आज आता बनवूनच घ्यावा, पण तो एवढा कडक झालेला होता फ्रीजरमध्ये असल्यामुळे तर मला नाही वाटत आज पॉसिबल होईल. मी त्याला उद्याच बनवेल आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला तूप बनवताना दाखवेल. हे मी दही टाकलेलं आहे त्याच्यामध्ये, तुम्हाला ते दूध वगैरे वाटेल, कारण विरजण घातलं का ते दहीचं असतं ना, ते पाणी निघून जातं त्याचं, या दुधाचं. त्यामुळे मग त्याच्यात तूप करताना थोडंसं विरजण पण घालावं, चांगलं येतं. आता हे प्रकारचे सगळं क्लीन वगैरे झालेलं आहे. मुलगी आली, फ्रीजमध्ये काहीतरी घेते आणि सोनलं भांडे घासते. तर वॉशिंग प्लेस आहे, पण त्या मुलींना तिथंच भांडे घासायला आवडतात म्हणून मी घासू देते, काही हरकत नाही. तिथल्या तिथे घासले तर वॉशिंग प्लेस पण ओली होत नाही. बाकीचे कपडे वगैरे छोटे ती तिथे धुतात. मुलगा आला शाळेतून, त्याने जेवण केलं, त्यानंतर त्याने क्रिकेट बघता तो दही खात होता. त्याला जेव्हा पण तो जेवायला येतो ना किंवा घरी येतो ना, त्याचं म्हणणं असतं की तू माझ्याजवळ थोडंफार बस. मी त्याच्याजवळ बसलीच होते, तितक्यात मोरसिंग खालून आला, कारण साबणाची सगळे सोप्स वगैरे मी त्याच्याजवळ दिलेले असतात आणि खालच्या खाली ती सोप जातात. तो मला पैसे द्यायला आला होता आणि आमचं डिस्कशन चालू होतं की किती सोप गेले, काय गेले आणि अजून किती वगैरे हवे. तर त्याने सांगितलं की छोटे साबण हे 26 पाहिजेत आणि मोठे साबण हे 6-7 तरी लागतील. एवढे सगळे तिकडे हे साहेब बसले होते, साहेबांशी पण मी गप्पा मारल्या आणि त्यांच्याशी बोलली मी की डिस्कशनच चालू होतं सोपविषयी, कारण ते पण तिथल्या तिथे सोप सेल करतात आणि चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स आला आहे. म्हणजे मी पहिल्यांदा फक्त ॲज अ बनवायचं म्हणून मी बनवलं होतं, पण जेव्हा त्यांनी स्वतः यूज केला, माझ्या मिस्टरांनी, तर त्यांनी यूज केल्यानंतर त्यांना आवडला. त्यांनी ते सेल पण केला. सेल केल्यानंतर जे लोक घेऊन गेले ना, त्यांनी तेच लोक 3 दिवसानंतर आले आणि आज अशी कंडिशन आहे, माझ्याकडे मटेरियल नाही आहे आणि साबणाची मागणी इतकी आहे. मी फक्त वाट बघते माझं मटेरियल प्रॉडक्टचं कधी येईल आणि कधी मी सोप वगैरे करेन. बाकीचं मी जसं काही आता पहिले सुरुवात म्हटल्यानंतर मी होलसेलमधून वगैरे काही सामान आणलं नाही. मी ॲमेझॉनवरून आणला, पण ॲमेझॉनवरून मला खूप महाग पडला. बाकीचे मी कॅन्डल्स वगैरे पण बनवणार आहे दरवर्षी मी विकत घेते, पण यावर्षी मी म्हटलं की आपण स्वतः बनवावं म्हणून कॅन्डलचं सामान वगैरे मी मागवलं. कारण लाईटिंग आणि दिवे हे दोघे असल्यावर दिवाळी खूप छान वाटते. त्याचबरोबर मोठ्या बॉक्समध्ये मी काहीतरी तेच बघत होते की काय आहे ह्याच्यामध्ये, तर त्याच्यात माझ्या मुलाचा काही एक्सरसाइजचं काहीतरी मागवलं, कारण तो क्रिकेट खेळतो आणि त्याला क्रिकेटमध्ये इंटरेस्ट आहे आणि त्याला चालूच असतं त्याचं काही ना काही मागवलं. आणि त्याने मला न सांगता मागवलं होतं, पण मुलीला माहीत होतं, त्याच्या वडिलांना माहीत होतं की हे मागवतो आहे असं. मग नंतर मला कळालं की हे तू कधी मागवलं. त्यानंतर मी जेवताना क्रिकेट हे बघत होते, कारण मी महाभारत बघत होते 3 वाजता, पण 3 वाजता काही बघायला मिळाले नाही. नंतर झोपेतून उठल्यावर मग म्हटलं आता एडिट करू. कसं वाटलं?